नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचा अविस्मरणीय सोहळा म्हणजे आषाढी वारी। टाळ, मृदुंग, वारीतले खेळ, भजन, गवळणी यांच्या तालावर माऊलींची आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे वाटचाल करत असताना वारीतले काही क्षण मी टिपले आहेत। याबरोबरच वारीतली खाद्य संस्कृतीही मी तुम्हाला दाखवणार आहे। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप जीवाला तुझी आस गाला गली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली। रात्रंदिनी घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा। पहिल्यांदा दोन्ही पालख्यांचं आणि वारकऱ्यांचं माऊली माऊलीचा गजर करत पुण्यात आगमन झाले। प्रत्येक दिंडी आपल्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोचली। वारकऱ्यांचे ट्रक, वाहने आधीच येऊन पोचली होती। राहोट्याही लागल्या होत्या। संध्याकाळच्या स्वयंपाकाचा घमघमाट सुटला होता। अवघे पुणे शहर चुलीवरच्या स्वयंपाकाच्या वासाने आणि टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमले होते। आता संध्याकाळच्या भोजनाची वेळ झाली होती आणि तुकाराम तुकाराम असा गजर करत जेवणाच्या पंक्तीही बसल्या। तुकाराम 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 तुकाराम। जेवण झाल्यानंतर टाळ मृदुंगाच्या तालावर भजन आणि गवळणी सुरू झाल्या आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झाला।
त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन पुन्हा पहाटेची काकड आरतीची लगबग सुरू झाली. मग नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची जय्यत तयारीही सुरू झाली. दुपारच्या जेवणाचा मेनू होता मासवडी आणि बाजरीची भाकरी. आणि हा अविस्मरणीय सोहळा आपण अनुभवला तो संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 268 खरपुडी ग्रामस्थ यांच्याबरोबर. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. आणि हाच दिनक्रम चालू ठेवत वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने चालू लागली.